रंगे रे श्रीरंगे काय बुललाशी पतंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय बुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषाजने नवे तुझा हा परिवार नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषाजने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका मने विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषाजने विठ्ठला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां सुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरसुधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा
अलकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबुज तेजस प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव भाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विष्णुमोहिनी नमस्कारी लिमिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्त्यो विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मंगल भवन अमंगल रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूची सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला उपदेश करतायत। विठाला 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 विठाला। अभंग अतिशय गोडे। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आजची ही कीर्तन सेवा ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे। जरी नित्य जरी कार्यक्रम चालू असतील तरी मला वाटतं आजची ही कीर्तन सेवा नैमित्तिक कीर्तन सेवा आहे। काहीतरी नैमित्त आहे, निमित्त असल्यामुळे ही कीर्तन सेवा आहे। काय निमित्त आहे सर्वांना माहित आहे। पूजनीय वैकुंठवासी गंगा भागीरथी कौशल्या विठ्ठलराव राऊत
आदरणीय पूजनीय श्री हरिभक्त परायण गुरुस्थानी असणारे आमचे माऊली बाबा सालगावकर यांच्या मातोश्री यांना जाऊन आज बरोबर 13 दिवस झाले. आई आहे तोपर्यंत सेवा आणि पाश्चातही सेवा करण्याचा मला वाटतं तो मानस या दोन्ही भावंडांनी घेतला. म्हणून आजची ही कीर्तन सेवा आहे. विठाला विठाला उपस्थित सर्व महाराज मंडळी, पूजनीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, वारकरी संप्रदायाची जी सेवा करणारे आहेत, अनेक असे विद्यार्थी घडवणारे या ठिकाणी पूजनीय आदरणीय गुरुवर्य हुंडे गुरुजी समोर बसलेले आहेत, त्यांच्या चरणी दंडवत. त्याच पद्धतीने अनेक असे महाराष्ट्रामध्ये अनेक असे चांगले चांगले मृदुंगाचार्य ज्यांनी घडवले, आदरणीय पूजनीय आदरणीय आमचे अण्णा, ज्यांना आम्ही प्रेमाने अण्णा म्हणतो, या ठिकाणी भागवत बाबा बावणे अण्णाही या ठिकाणी बसलेले आहेत. त्याच पद्धतीने आमच्या परिसराचं वैष्णव टाळकरी मंडळी सर्व, आमचे आदरणीय नाना असतील, आमचे दोन्ही वाघमारे महाराज असतील, त्याच पद्धतीने आमच्या परिसराचं वैभव मृदुंग रत्न असणारे आमचे श्री हरिभक्त परायण पांचाळ महाराज असतील, आमचे गुलाब मामा असतील, त्याच पद्धतीने सर्व भजनी मंडळ असतील, आमचे आदरणीय महाराज अवधूत महाराज असतील, पुन्हा आमचे हिश्रीकर सर्व माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय शेखर महाराज असतील, सर्वच. आता सर्वांचा जर नामोल्लेख करत गेलं तर तुम्ही म्हणाला महाराज मग यांचे नाव घेतले, मग आम्ही काय बिघडलं तुमचं, नाही का? मग हे सगळे प्रेमाचे येतात, मग आम्ही कसे येतं? महाराज एकदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा आमच्या सिस्टीमवाल्यांसाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. कारण सिस्टीम आहे तर सर्व सर्व काही वस्तू हे लक्षात ठेवा. अतिशय कार्यक्रमाची प्रसन्नता जर कोण आणत असेल तर ही सिस्टीम आहे. विठाला विठाला विठाला. माझा याचा बेस कमी करा आणि रिटर्न क्लिअर द्या. विठाला विठाला विठाला. आज आईला जाऊन पूर्ण 13 दिवस झालेत. एका महान भगवत भक्ताच्या मातोश्री आहेत त्या. मला वाटतं भगवत भक्त जन्माला येणं सामान्य गोष्ट नाही. ऐका, समोर महाराज बसलेत आणि म्हणून महाराजांची स्तुती करणं हे मला अजिबात आवडत नाही, पण वस्तुस्थिती सांगायला मला काहीच वाटत नाही. विठाला विठाला परमार्थ करायचा म्हटलं की तो एकट्यावर अवलंबून नसतो, तो घरातल्या प्रत्येकावर अवलंबून असतो. महाराजांना कुठपर्यंत जाऊ द्यायचं, महाराजांना कीर्तन कुठपर्यंत करू द्यायचे, महाराजांना कथा कुठपर्यंत करू द्यायच्या, का महाराजांना लवकर संपवायचं हे कोणाच्या हातात असतंय? बोला बोला बोला. बघ, महाराजांना म्हणा किंवा व्यावहारिक उदाहरण घ्या, घरातला कर्ता माणूस असेल आणि कर्ता माणसाला कुठपर्यंत बसू द्यायचं? गावात बसू द्यायचं, तालुका लेवलला बसू द्यायचं, का जिल्हा लेवलला बसू द्यायचं हे कोणाच्या हातात असतं? घरच्याच्या हातात असतं. जर मोकळीक जर सोडली नाही तर मला वाटतं ते समोर जाऊ शकत नाही. आणि मला तरी असं वाटतंय महाराजांच्या जीवनामधलं जे काही अनुभव असेल मी तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं आपल्याला सर्वांना मोकळीक भरपूर होती महाराज, पण महाराज परिस्थिती नसतानाही मला वाटतं त्यांच्या चरणावर माझा त्रिवार दंडवत असेल. परिस्थिती नसतानाही त्यांनी इथपर्यंत त्यांचा प्रपंच आणला. मला वाटतं ही भगवान कन्हैया बाकी बिहारी लालची कृपा आहे महाराज, नक्की म्हणावं लागेल. त्यांच्या निष्ठेला आणि श्रद्धेला माझा दंडवत आहे. विठाला विठाला विठाला. मी एकट्याला म्हणत नाही, हा दोन्हीही भावंड आहेत. मला वाटतं यांना मातृभक्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराज. अहो, घरामध्ये घरी शेती असल्यानंतर पैसा असल्यानंतर सगळेजण करतील, आईची सेवा करतील, बापाची सेवा करतील, काहीतरी गेल्यानंतर काहीतरी भेटणार म्हणून. पण महाराज काहीही नसताना ती म्हणाल महाराज मग काय झालं, सेवा तर करावीच लागते ना माईबापाची. महाराज करावी लागते हे 100% खरं आहे, पण बिना अपेक्षा विरहित, काही अपेक्षा नाही, ऐकून काही अपेक्षा नाही. मला वाटतं त्या आईलाही काही अपेक्षा नव्हती महाराज, काही अपेक्षा नव्हती. बऱ्याचदा या ठिकाणी कीर्तन जर आलो इकडं परिसरामध्ये महाराज जरी नसले तर कधी कधी मी विचारायचो, आई तुमच्यावर महाराजच प्रेम करतात त्या घरात सगळेच हो? म्हणे महाराज प्रेम करतील यात नवल नाही म्हणे महाराज.
महाराजांच्या मंडळी असेल, महाराजांचा सगळे जे मुलं असतील ते माझ्यावर नितांत प्रेम करतात. मला वाटतं ही पोच पावती, ही पोच पावती. आईची सेवा किती केली पाहिजे? मला वाटतंय आईने सुनाचंही नाव घेतलं पाहिजे. मला वाटतंय एवढी सेवा केली पाहिजे. विठाला विठाला विठाला. पण तुम्ही म्हणाला महाराज त्यासाठी सासू बी चांगली पाहिजे. बरोबर, तुम्ही असतं मला असं वाटेल महाराज त्यासाठी सासू पण तशी पाहिजे. पण लक्षात ठेवा सासा सगळ्या सारख्याच असतात हो, चांगल्याच असतात. पण आपण त्यांच्यासोबत कसा संवाद करायचा, संवाद करायचा का वाद करायचा, मला वाटलं हे घरच्या व्यक्तीवर अवलंबून असतंय. विठाला 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 विठाला. आज 13 दिवस झालेत पण असं वाटतंय का बरं आजी गेल्यात म्हणून निघून असं वाटतंय का सांगा? घरी गेल्यानंतर असं वाटतंय का सांगा? किती प्रसन्नता आहे, हा किती प्रसन्नता आहे. असं वाटतं त्यांच्या घरी काहीच झालं नाही, काहीच झालेलं नाही असं वाटतंय महाराज. हा असं वाटतंय का नाही सांगा ना? काय प्रसन्नता आहे. हा ही विशेषता आहे महाराज. कशाची? ही परमार्थाची विशेषता आहे. विठाला विठाला. गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी, गुरुवर्य उमेश महाराज दशरथे या दोनही महात्म्यांची अशी इच्छा होती, सेवा करण्याची इच्छा होती पण पर्याय नव्हता. गुरुवर्य बाबांनी मला सांगितलं की बाबा महाराज एकदा म्हणून बघा. त्यांचं जीव म्हणे एवढा तुटत होता त्यांच्यासाठी पण पर्याय नाही. कारण का? कार्यक्रम घेतलेले असतात म्हणे. आताच आटोपले कार्यक्रम आटोपले की महाराजांना भेटायला येतो. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच. विठाला विठाला. हा कार्यक्रम सर्वांचा आहे आणि सर्वांचा असल्यामुळे मला वाटतं सगळ्यांच्या अंतःकरणात ही भावना आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वजण आले आहात. पाहुणे मंडळी असतील, सर्व गावकरी मंडळी असतील, सर्वांचं प्रेम आहे आणि या प्रेमामुळंच या ठिकाणी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराजांसाठी टाळी वाजवत आहे. ते काही असो, सेवा मृदुंगाची सेवा कशी करायची हे त्यांच्याकडे बघायचं. काही असो नसो सेवा करणार महाराज. आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज, मला वाटतं त्यांच्यासाठी टाळी वाजलीच पाहिजे आणखी एकदा. त्यांचं कौतुक किती करावं, कितीही कौतुक केलं तरी कमीचे महाराज. किती कौतुक करा त्यांचं कमीचे महाराज. तबला वाजवतात ते, गायन बी तसंच करतात, तबला बी तसंच वाजवतात, पकवाजही तसाच वाजवतात महाराज. चांगल्या माणसाला लाजवेल अशी त्यांची कला आहे. आणि त्यांच्याच पाठीमागं असणारे आमचे आदरणीय बळीदादा बघताय ना, बळीदादा मला वाटते सगळ्यांना माहीत असतील किंवा पुन्हा माझं सांगणं कर्तव्य आहे महाराज. हे तोलामोलाची माणसं आहेत, दिसत नाही पण कलेमध्ये एक्सपर्ट माणसं आहेत महाराज हे दोघं बी. विठाला विठाला विठाला. बघा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे पण अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करता की बाबांनो ऐका. रंगी रंगे रे श्रीरंगे काय बुललाशी पतंगे. महाराज म्हणतात अरे रंगलं पाहिजे. कुठं रंगलं पाहिजे? रंगी रंगे रे श्रीरंगे. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी माता जिथं रंगल्यात तिथं माणसाने रंगलं पाहिजे. महाराज म्हणतात काय बुललाशी पतंगे. तुम्ही आम्ही भुललोत आपण पतंगे. महाराज विचार खूप गोड आहे महाराज. काय भुललाशी पतंगे. एखादा दिवा चालू आहे आणि त्या दिव्याभोवती एखादा किडा फिरतोय महाराज, फिरतोय. तो किती वेळेस फिरतोय? भरपूर वेळेस फिरतो पण शेवटी त्याला असं वाटतं त्या दिव्यावर झडप घ्यावी. लक्षात ठेवा झडप घेतो, तो झडप घेतो, नक्की झडप घेतो पण लक्षात ठेवा प्राणाला मुकल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात काय बुललाशी पतंगे. तसं उदाहरण दिले महाराजांनी. काय बुललाशी पतंगे. लक्षात ठेव शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने. महाराज म्हणतात हे शरीर जाणार आहे हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. नवे तुझा हा परिवार. महाराज म्हणतात हा परिवार तुमचा नाही, हा परिवार माझा नाही. नवे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. द्रव्य दारा म्हणजे पत्नी. महाराज म्हणतात द्रव्य संपत्ती हे सगळं क्षणभंगूर आहे. महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषा जने. महाराजाला विचारलं मग महाराज नेमकं मग आम्ही करायचं काय? तुम्ही म्हणतात पत्नी द्रव्य दारा हे सगळं क्षणभंगूर आहे, मग आम्ही नेमकं करायचं काय? महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. महाराज म्हणतात मग एक लक्षात ठेवा, जर तुमचा आमचा सोयरा कोण असेल, तुमचा आमचं हित करणारा कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे
धरशी अभिलाषा जने. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 आपल्याला चिंतन करायचंय. बघा आतापर्यंत तुम्ही 2-3 दिवस मृत्यूच्या संबंधाने तुम्ही चिंतन श्रवण केलेलं आहे. आता मी थोडंसं सांगणार आहे. मृत्यूच्या संबंधाने आपण विचार करणार आहोत, पण थोडा थोडा महाराज उपदेशात्मक मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा, याला मृत्यू लोक म्हणतात. कशाला? जिथं आपला जन्म झाला त्याला मृत्यू लोक म्हणतात. आणि मृत्यू लोकाचा एक नियम आहे. कबीर महाराजांचं एक पद आहे, आया है सो जाएगा राजा रंक फकीर. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़े चला कोई बांध ले जंजीर. कोई सिंहासन चढ़े चला कोई बांध ले जंजीर. बस महाराज म्हणतात त्याचा जन्म झालेला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोणीही असू द्या त्याला जावंच लागतं. तुकोबाराय म्हणतात, उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा मरण सांगते. मरण सांगते मरते उपजते. महाराज म्हणतात ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. महाराज हे सगळं सांगतायत, हे मी सांगत नाहीत, संत महात्मे सांगतायत. हे फक्त मी सांगत नाहीत, मला वाटतं हे सगळे संत महात्मे सांगतायत. बरं किती जणांनी सांगितलंय? किती जणांचं आपण ऐकलंय सांगा बरं? किती जणांचं ऐकलंय आपण? किती जणांचं किती जणांचं आपण ऐकलंय? किती जण सांगतायत? मोठमोठे महात्मे सांगतायत. मला वाटतं सगळे सांगतायत, पण खरं सांगा मनाव कोणी कोणी घेतलं? जर मनावर घेतलं असतं तर माणूस बदलत नसता, माणूस खूप घडला असता. महाराज कीर्तन सुरूच येतं, 10वे 13वे सुरूच आहेत, सप्ते सुरूच आहेत, अधूनमधून कीर्तन जन्मलं कीर्तन. बरोबर ना? काही विशेष कार्यक्रम असला कीर्तन सुरूच आहे. उपदेश करणारे भरपूर आहेत, ऐकणारे भरपूर आहेत. पण लक्षात ठेवा, उपदेश करणारे जेवढे आहेत ना, ऐकणारे त्याच्यापेक्षा जास्त येतं. पण ऐकणारे काय करतात माहिती का? ऐकणारे बसतात ऐकतात आणि उठल्यानंतर म्हणतात यांचं कामच हे यांचं कामच हे सांगणारच आहेत, यांचं कुठपर्यंत ऐकायचं. लक्षात ठेवा, जर अशा जर गोष्टी असत्या, कीर्तन झालं, जर सगळ्यांनी जर मनावर घेतलं असतं, तर मला वाटतं आपण जे वातावरण पाहतोय आता, हे असं वातावरण पाहायला भेटलंच नसतं. महाराज नाही का? प्रेम पाहिजे महाराज एकमेकाविषयी, प्रेम राहिलंच नाही. मला वाटतं कोरोनाने एवढं काही आपल्याला दाखवून दिलंय. कोरोनाने जवळचा कोण लांबचा कोण कोरोनाने लगेच सांगितलंय. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? लगेच सांगितलंय. कितीही प्रीतीचा जवळचा पाहुणा आहे, हॅलो मी तर आलो होतो, कुठं येतं? फाट्यावर आहे. बरोबर, तिथंच थांबा, मी तिथं येतो. घरी या म्हणायची ताकद नव्हती महाराज, का होती ताकद? पाहुणा आला की म्हणायचे थांबा, घरी या मी आलो घरी. आता अजिबात नाही. महाराज आले की म्हणायचे महाराज 5 मिनिटं थांबा, आम्ही जरा घरी व्यवस्था करतो. रांगोळी काढायची कधी? रांगोळी काढायची. पण कोरोनाच्या टायमामध्ये मी आलो होतो आळंद येऊन, म्हणे महाराज तिकडेच थांबा, आमच्या गावात येऊ नका. गावात बरं काय, घरी तर लांबच राहिलं, म्हणे गावात पण येऊ नका. मला वाटतं जवळचं माणसाने त्या कोरोनाने सांगितलं, जवळचं कोण आहे लांबचं कोण आहे. अरे आता तरी सावध झालं पाहिजे आपण. आता तरी सावध झालं पाहिजे आपण. मला वाटतंय पदोपदी तुकोबाराय सर्वजण आपल्याला सावध करतायत. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमचं सावध होतोय, तुम्ही तुमचं बघा. महाराज म्हणतात सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार. आम्ही
पदोपदी जागे झालो होतो. काय केलं आम्ही कुठं जागे झालो? महाराज म्हणतात सावध झालो आणि सावध होऊन काय केलं? हरीच्या आलो जागरणा. पण कुठे? जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरज तसे विठाला विठाला. किती सांगायचं सांगा ना, किती सांगायचा उपदेश, किती सांगायचा तुकोबारायांनी. अरे महाराजांनी पदोपदी उपदेश सांगितलाय आपल्याला. महाराज म्हणतात आई करे जना, आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना. काय? पंढरीचा राना मना माझी स्मरावा. महाराज उपदेश करतायत ना, ऐका रे ऐका. माणसाला सांगतात, जनाला सांगतात, उपदेश करतायत. तर तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर एक करा, तो पंढरीचा राना मनामध्ये स्मरावा. स्मरलाच पाहिजे, अंतःकरणामध्ये बसवलाच पाहिजे. महाराज सांगतायत, पण खरं सांगा आपण ऐकतोय का? विठाला विठाला विठाला. महाराज सध्या आम्हाला पंढरीचा राणा मनामध्ये बसवण्याची अपेक्षा नाही. मग ते सोडून काही पण बोला म्हणे. आम्हाला काय बोलायचं? काय पाहिजे आम्हाला? लक्षात ठेवा महाराज, आम्हाला पंढरीचा राणा नाही पाहिजे. मग सध्या आम्हाला पंढरीच्या राण्याची अपेक्षाच नाही. मग कशाची अपेक्षा आहे? सब पैसे के भाई भाई, दिल का साथी नहीं कोई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. नाही पाहिजे महाराज आम्हाला, बाकी काही नाही पाहिजे. पाहिजे असेल तर पैसा, नाही का? बरोबर आहे ना? तुकोबाराय म्हणतात धनवंता लागे सर्व मान्यता. अरे मग ते मूर्ख का असना, पण धनवान पाहिजे. मूर्ख असू द्या पण धनवान पाहिजे. त्याला मान आहे महाराज, त्याला किंमत आहे. हुशार असू द्या, विद्वान असू द्या, पैसा नसू द्या, किंमत नाही महाराज. मला वाटतंय हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय सांगा? ज्या काळामध्ये पैसा नव्हता महाराज, अजिबात रुपया नव्हता. रुपया कोणी आपल्याला ओळखलं? कोणी ओळखलं का सांगा? आता ज्यावेळेस पैसे बघा, पैसा तेरे तीन नाम, परश्या, परशु, परशुराम. बरोबर आहे का नाही? तीन नाव. ज्यावेळेस त्याच्याकडे काहीच नसतं, ए परश्या इकडे उचले, ए परश्या इकडे, आणि थोडा पैसा आला की त्याचं नाव बदललं. परशु, अरे इकडे, नाव बदललं. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस खरं श्रीमंत झाला त्यावेळेस त्याला म्हणतात, हे परशुराम इकडे या. माणूस तोच आहे, नाव तेच आहे, पण लक्षात ठेवा बोलण्याची भाषाच बदलते. फक्त पैसा. विठाला विठाला विठाला. पण कधीतरी माणसाने पैसा लांब करून कधीतरी माणुसकी अंतःकरणात ठेवली पाहिजे. अरे पैसा आज आहे तर उद्या नाही, पैसा आज आहे तर उद्या नाही. पण मला तरी असं वाटतंय माणुसकी मात्र कायम आहे. बघा, कायम आहे. श्रीमंत नसू द्या, गरीब असू द्या, पण माणुसकी असली पाहिजे. बरं, श्रीमंत भरपूर आहे पण पैसा भरपूर आहे पण बोलणं बरोबर नाही, माणुसकी नाही. काय फायदा आहे सांगा बरं? आणि असा ज्यावेळेस माणूस जातो ना, असा ज्यावेळेस माणूस जातो, स्मशानभूमीमध्ये सगळेजण जातात. एक मी कबीर महाराजांचं पद खूप गोडे बाबा, मी फार पद गात असतो, ते नेहमी पद गात असतो. ऐका, महाराज म्हणतात, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक. महाराज म्हणतात बरोबर आहे, पण याच्यानंतर काय? इससे तो आगे
इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। राम राम बोल रे, राम राम बोल, राम राम बोल, राम राम बोल, राम राम बोल रे, राम राम बोल, राम राम बोल, राम राम बोल, राम राम बोल। महाराज म्हणतात साथी है मित्रगण के ललिंदो अर्धांगिनी बड़े केवल मकान तक, परिवार में सब लोग चले गए स्मशान तक। बेटा भी हक निभाएगा तो अग्निदाह, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। जीवन है दो दिन का मेला रहेगा, कायम नजर का झमेला रहेगा। राम राम बोल रे, राम राम बोल रे, राम राम बोल। महाराज म्हणतात साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेगे स्मशान तक। महाराज म्हणतात बेटा भी हक निभाएगा तो अग्निदाह तक। बस इथपर्यंत ठीक आहे, पण याच्यानंतर काय? तुमचं आमचं काय? आपण काय कमवतोय? पैसा कमवतोय, पण लक्षात ठेवा पैसा सोबत येत नाही। महाराज म्हणतात इससे तो आगे इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। जीवन है दो दिन का, ओ काय खरे सांगा ना माणसाचं, किती पैसा कमवणार आहे आपण, सोबत जाणार आहे? काय झालं एकदा एका गावामध्ये तो अलेक्झांडर, त्याला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, सिकंदर राजा, सिकंदर राजा, त्या गावामध्ये सिकंदर आला आणि साधू संत मंडळी सगळेजण आनंद व्यक्त करतायत, वा सिकंदर आया, सिकंदर आया, सिकंदर आया। त्या साधूला बघितल्यानंतर सिकंदर राजाला विचित्र वाटलं, अरे एखादा साधू आल्यानंतर या साधू मंडळींनी नाचणं भजन करणं साहजिक आहे, पण मी आल्यानंतर हे भजन का करतायत, का आनंद व्यक्त करतायत? तेव्हा साधूला विचारलं का हो मी आलो आणि तुम्ही आनंद व्यक्त करताय, नेमकं झालं काय? तेव्हा ते साधू म्हणतात राजा झालं काहीच नाही बघ, आम्हाला तू राजा आहेस आणि जवळजवळ तू सगळी पृथ्वी जिंकलंस, तू सगळ्या पृथ्वीला, तू पृथ्वीवरती राज्य करतोयस, तू जिंकली सगळी पृथ्वी। पृथ्वी म्हणतोय बरं का, महाराष्ट्र नाही, झोपला नाही ना, महाराष्ट्र नाही, सगळ्या पृथ्वीवर तू जिंकलीस म्हणे, जिंकलं म्हणे सगळं। पण राजा ऐकणार आहे? राजा म्हणे काय? म्हणे आमची एक इच्छा आहे बघ। म्हणे काय? आम्ही साधू मंडळी आहे, मग आमच्या अंगावरती कपडे बघ ना कसे, काय झालं? फाटके कपडे आहेत रे राजा। हा मग काय झालं नेमकं सांगा, तुम्हाला कपडे पाहिजेत का, नवीन कपडे? म्हणे नाही राजा, आता काय गरज नाही कपड्याची। मग काय अपेक्षा आहे? म्हणे एक कर राजा, ही सुई आहे ना, ही सुई एवढी एक काम कर। म्हणे काय? आता आम्ही काही दिवसांनी आम्ही मरणार आहेत, आम्ही जाणार आहेत आता, पण एक कर, ही सुई तुझ्याकडे देतो। म्हणे कशासाठी? ऐक ना राजा, ज्यावेळेस तू वरती येशील ना त्यावेळेस ही सुई वर घेऊन ये। म्हणे का रे? म्हणजे आमचे कपडे फाटलेले असणार ना, वरती आम्हाला शिवायला लागतील, काय कपडे शिवायला लागतील। तेव्हा त्या सिकंदर राजाला प्रश्न पडला, साधूनी, मी असं म्हणतो नेमकं तुम्हाला काय वाटलं? हा म्हणजे साधू असं का म्हणतायत? हा हे तर साधू येतं आणि साधूंना माहिती आहे वरती काहीच घेऊन जाता येत नाही, पण मला तरी पण सुई नेण्यासाठी का आग्रह करतायत? साधूला विचारलं, साधू महाराज वरती तर काहीच घेऊन जाता येत नाही आणि तुम्ही सुईचा आग्रह का करता? वरी काहीच घेऊन जाता येत नाही,
तेव्हा साधूने दिलेलं उत्तर अतिशय गोडे. साधू म्हणले, अरे हे तुला माहिती आहे ना, मग सुई जर घेऊन जाता येत नाही तर एवढे मोठे तू राजे महाराजांना मारतोस का, संपत्ती गोळा करतोस कशाला, जर सोबत काहीच घेऊन जायचं नसेल तर. त्यावेळेस तो याने काहीच केलं सिकंदर राजाने. सिकंदराने सांगितलं, हे बघा, त्याच वेळेस सांगितलं, ज्यावेळेस मी मरेल ना, ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस तिरडीला माझे हात बांधायचे नाही. आपल्याकडे नियम आहे, आपण बांधतो ना तिरडीला, म्हणजे तिरडीला बांधायचे नाही, मग माझे हात मोकळे ठेवा. का, सगळ्या जगाला कळलं पाहिजे सिकंदर राजाने सगळं जग जिंकलं पण सोबत काही नेता आलं नाही. मला वाटतं त्या राजाला काही सोबत नेता नाही आलं. मला वाटतंय राजा रावणाला सोबत काही नेता नाही आलं. मला वाटतं आपण 1-2 गुंठ्याचा आणि 5-6 लाखाचा आपण का अभिमान धरायचा. विठाल 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 त्याचा अभिमान धरायचा नाही महाराज. धरायचा ना अभिमान, अभिमान धरायचा ना, मग एकचा अभिमान धरायचा. महाराज म्हणतात, याचा धरेन अभिमान, याचा धरेन अभिमान, ही माझी निराशी काय ठाव दिला पायापाशी. देवा तुझ्या चरणाजवळ मला ठाव दिलास ना, बस हीच माझी निराशी, बाकी काही नाही देवा. बस अभिमान धरायचा आहे तुम्हाला. हे करा, याचा धरेन अभिमान, याचा धरेन अभिमान, याचा धरेन सांभाळेल महाराज. बापाची संपत्ती कोणीही सांभाळेल, पण मला वाटते पारमार्थिक संपत्ती जो सांभाळतो ना महाराज, तो विशेष आहे महाराज. आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण त्याला धन्यता देतो. कोणला? जो बापाची संपत्ती, जो व्यावहारिक संपत्ती सांभाळतो आपण त्याला धन्यता देत नाहीत. मग जो पारमार्थिक संपत्ती सांभाळतो त्याला आपण धन्यता देतो महाराज. हा, धन्य माता पिता तयाचे आपुली आहे ता जो आजे वा 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 आपुली आहे ता जो आजे आपुली आहे ता जो आजे आपुली आहे ता जो आजे
निघाला, पारमार्थिक निघाला की आपण काय करतो? धन्य माता पिता, बोला बोला, धन्य माता पिता. मुलगा दारू प्यायला की काय म्हणतो? म्हणतो आपण धन्य माता पिता तर याचे हा म्हणतो का आपण? मुलगा संस्थेत शिकायला लागला, चांगले अभंग पाठ करायला, नाव कोणाचं वाढतं? हा भलेही बाप दारू पिऊ द्या, पण मुलगा सुशिक्षित होऊ द्या, चांगला होऊ द्या, चांगला अभ्यास करू द्या त्यांना. मग बाप दारू जरी पित असला तरी लोक म्हणतात काय बाबा काय कमवलं कोणाष्ट बाबा, काय काय तू पुण्य कमवलंस रे. हा दारू पितोस पण बघ ना मुलगा किती सुंदर कीर्तन करतोय. धन्य माता पिता. मला वाटतं संस्थेमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंताचे मुलं येतच नाहीत बाबा, बरोबर ना? श्रीमंताचे मुलं येतच नाहीत. बरोबर. संदीपान दादा, मला वाटतं दादाकडं दादांच्या घरी परंपरा आहे, वारकरी संप्रदाय फार मोठी परंपरा त्यांच्याकडं, आणि त्यांच्याकडे फार मोठे महात्मे आले. स्वानंद सद्गुरू जोग महाराज परंपरेतलेच मामासाहेब कोणतरी आलं होतं, त्यांनी सांगितलं म्हणे आमच्या आजोबांना पाटील, सगळे पाटील घराणा, सगळा श्रीमंत पाटील घराणा आहे. आणि त्यांना म्हणाले, त्यांच्या आजोबाला म्हणाले मामासाहेब का कोणतंही असं म्हणाले की बाबा एखादा हे काय करतो म्हणे मुलगा. म्हणे महाराज तो फार हुशार आहे, शाळेमध्ये फार हुशार आहे तो. म्हणे असं? म्हणे हा. म्हणे एवढा द्या म्हणे विद्यार्थी आम्हाला, एवढा विद्यार्थी आम्हाला द्या. मला वाटते वारकरी संप्रदायाची परंपरा घरामध्ये असल्यामुळे अधिकार माहीत होता कोण मागतंय, अधिकार माहीत होता कोण मागतंय. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, घेऊन जा. मला वाटतंय त्याच टायमाला जर आपण सामान्य असतो तिथं, जर आपण जर सामान्य माणूस असता एखादा, ते मला असं महाराज हे हुशार पोरग आहे, याला नेऊ नका, घरात एवढे खोडकर पोरग आहे, याला घेऊन जा. आणि हे असे खोडकर पोरच सगळे कुठं असतात? संस्थेमध्ये असतात. आणि संस्थेमध्ये मला वाटतं गुरुवर्य चांगले पाहिजे, बरोबर तासाला आणतात महाराज. पूजनीय या ठिकाणी गुरुजी समोर आहेत, हुंडे गुरुजी समोर येतं, आदरणीय अण्णा समोर येतं, गुरुवर्य रखमाजी बाबा नवले. महाराजांकडे असा एकही विद्यार्थी असा मापातला नव्हता, अजिबात मापातला नव्हता. पण महाराज नक्की मला वाटतंय यांचे जे कष्ट येतं विद्यार्थी घडवण्याची, महाराज त्यांना नतमस्तक होणं फार गरजेचं आहे. महाराज फार नतमस्तक होणं गरजेचं आहे. अरे घरामध्ये एक मुलगा घडत नाही का? घडतो, एक मुलगा घडत नाही, पण हे मुलाला आकारात आणण्याचं काम हे गुरुवर्य मंडळी करतायत. विठाला विठाला महाराज फार महत्वाचं आहे. बघा संपत्ती कोणती सांभाळली पाहिजे. महाराज तुकोबाराय म्हणतात, देवा ही माझी मिराशी, ठाव दिला पायापाशी, याचा धरीना अभिमान, करीना फुले जतन. काय जतन करायचं महाराज? काय जतन करायचं? जे देवाला आवडतं ते जतन केलं पाहिजे. महाराज काय आवडतं देवाला? महाराज म्हणतात, आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नाम घेतलेलं फार आवडतं, नाही का? नाम आवडतं, फार महत्वाचं आहे. नाम आवडतं आणि त्या नामामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात बघा, तुकोबाराय म्हणतात, मी रंगलो, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, गोड लागे गोड लागे गाता गीते, विठ्ठल हाची विठ्ठल हाची. रंगलो म्हणे महाराज, आम्ही रंगलो. लक्षात ठेवा, अगोदर आम्ही रंगलं पाहिजे, नंतर तुम्हाला रंगवलं पाहिजे, बरोबर ना? रंगलेलं वेगळं आणि रंगलं वेगळं, रंगणं वेगळं आणि रंगलेलं वेगळं. महाराज लक्षात ठेवा. अगोदर आम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता एक सांगा बरं, हा काय आहे? गुळ आहे. वा वा, गुळ. गुळ गोड आहे का आंबट आहे? गुळ कसा आहे? गोड आहे. पण तुम्ही खाल्लाय का? थांबा मी सांगतो. गुळ हा गोड आहे, पण तुम्हाला काय माहिती गुळामध्ये काही तिखट टाकलंय का, काही टाकलंय का? तुम्हाला माहिती आहे का? सांगा. तुम्ही सांगतात ते चुकीचं सांगताय, मला असं वाटतंय. का? तुम्ही खाल्ला नाही, तुम्ही बिना अनुभवाचं तुम्ही आम्हाला सांगताय. मला तू का म्हणे चाखून
तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आई अंगे. आधी केले मग सांगितले, अगोदर केले नंतर सांगितलंय आणि नंतर तुकोबाराय म्हणतात रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे काय बोलला श्री पतंगे 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 काय बोलला रंगी रंगे रे श्री रंगे काय बोलला श्री पतंगे अनुभवातून सांगतायत. विना अनुभवातलं तुम्हा आम्हाला गोड वाटणार नाही महाराज, अजिबात वाटणार नाही. मी तुम्हाला उगाच सांगायचं तंबाखू चांगली लागते, अरे जमणारच नाही ना. तुम्ही म्हणतात ए तू गपची बस, कसं काय? अरे तंबाखू चांगली लागते पण त्याच्यात काय काय टाकावं लागतं तुला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही म्हणून म्हणताल ना तुला माहिती आहे का काही? म्हणे मला काही माहीत नाही. मग म्हणे शांत बसतो. अनुभवाशिवाय जर सांगितलं तर ती बरोबर वाटणार नाही. तू खूप बरं आहे, अनुभवातून सांगितलंय रंगी रंगे रे श्री रंगे काय भुलला श्री पतंगे. अरे भुलू नका, हा जिकडं जायचंय तिकडं जा, जिथं नाही जायला पाहिजे तिथं अजिबात जायला नाही पाहिजे ना, बरोबर ना? असेल श्रीमंती तुमच्याकडे, श्रीमंती असेल, मग श्रीमंती जरी असेल तर महाराज म्हणतात रंगा. कुठं रंगायचं? ज्या ठिकाणी भगवान लक्ष्मी माता जिथं रंगल्यात ना तिथं रंगा. कोणाच्या चरणाजवळ रंगल्या? महाराज म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती हा तिशी यावे काकुळती. महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ माता लक्ष्मी आहे नाही का? जिथे लक्ष्मी माता बसलेली आहे त्या चरणाकडे रंगलं पाहिजे, तिथं गेलं पाहिजे. कोण आहे मग? रंगी रंगे रे श्रीरंगे. तिथं तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ रंगलं पाहिजे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे नाही का? रंगलं पाहिजे. पण थोडी का लक्ष्मी घरी आली की अहो सगळे तुच्छ वाटतात, तुच्छ वाटतात. पैसा आला ना तर सगळे सामान्य वाटू लागतात. हो पैसा आला ना तर मायबाप पण सामान्य वाटू लागतात. लक्षात ठेवा. स्वतः आपण रंगलं पाहिजे. आणि एकदा का आपण रंगलो की घर महाराज रंगतो. बरं पूजनीय महाराजांचं घर एक 100% आपण नाही म्हणतो 24 कॅरेट बरोबर ना? म्हणजे पूजनीय महाराजांचं घर म्हणजे 24 कॅरेट वारकरी महाराज. 24 कॅरेट म्हणजे एकदम शुद्ध आणि सात्विक घराणा. घर सात्विक आहे महाराज. ते नामधारक असेल किंवा असतील यात नवल नाही. महाराज आई पण त्यांच्या तेवढ्याच नामधारक होत्या महाराज. धन्य माता पिता तयाची. महाराज एक दिवशी मी घरी आलो होतो आणि ते बसले होते नामस्मरण करतायत. मी आता नामस्मरण काय करतो ते हे बघितलं नाही. मी मुलं हे नेमकं चिंता करतायत का काय नेमकं बघावत आपण. मी जरा लांबून पाहिलं तर त्या जप चालूच होता, त्यांचा जप चालू होता. मी आजी काय करताय? लगे माझ्याकडे पाहिलं. म्हणजे नाही महाराज काही नाही, जप करत होते. महाराजांनी सांगितलेले जप करत जा. महाराज अखंड जप चालू आहे, अखंड जप त्यांचा चालू असायचा, अखंड जप. महाराज एवढे त्रास त्यांना व्हायचा पण त्यांनी त्रास होतोय मला असं कधी म्हणले? कधी कोणापाशी कधीच म्हणल्या नाही. पण त्या एकच म्हणायच्या महाराज काय सांगावं माझे दोन्ही मुलं फार माझी काळजी करतात. हो फार माझी काळजी करतात महाराज. लक्षात ठेवा हे बळच नाही बरं का, हे बळच बोलत नव्हत्या, ह्या खरंच मनातून म्हणत होत्या. मला वाटतं जिवंतपणे ज्यावेळेस आपण सेवा करतो ना माईची, त्यांना जे पाहिजे आपण ते देतो. समजून जायचं. गेल्यानंतर त्याचं एकदा गेल्यानंतर काही नाही केलं तरी चालतंय. मी सांगतो तुम्हाला काही करू नका, 14वा करू नका, 13वा करू नका, लोक जीव घालू नका. जर तृप्त केलं त्यांना कोणाला जीव पण घालण्याची गरज नाही. विठाला विठाला काय होतं माहितीये का? जिवंतपणे आपण लक्ष देत नाहीत, जिवंतपणे सांभाळत नाहीत आणि लोकांना जीव घालतो आपण. कबीर महाराजांचं एक पद आहे बाबा, जिंदे बाप को ना दे रोटी वे मरे बाद पछतावे,
मुठभर चावल फेके छत पर कौवे को बाप बनावे. महाराज म्हणतात जिवंतपणी त्या बापाला कोणी बघत नाहीत, त्या माईकडे कोणी बघत नाही जिवंतपणी. माईने जर आवाज दिला तर तिच्याकडे पाहत नाहीत महाराज, तिच्याकडे बघत नाहीत. तुकोबारायने लय ठाम सांगितलंय. महाराज म्हणतात माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. काय बैरा झालो नरदेता. महाराज म्हणतात आईने आवाज दिला हे राम, बापाने आवाज दिला हे राम, आणि हा राम पुढंच चाललाय. समजून जायचं पुढच्या जन्मात नाही, याच जन्मात तो बहिरा झाल्याशिवाय राहणार नाही. बहिरा झाल्याशिवाय राहत नाही. अरे माय बोलतोय, बाप बोलतोय, हा समोर चालतोय. हा 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 नाही बरं का, माय बापापेक्षा आपण मोठे नाहीत. आणि लक्षात ठेवा काय म्हणून करत नाही बाप आपल्यासाठी, काय म्हणून करत नाही महाराज आई आपल्यासाठी. हा तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभाविन प्रीती. अरे स्वतःला काही नाही भेटलं तरी चालेल पण माझ्या दादाला भेटलं पाहिजे ही आईची अपेक्षा असते महाराज. अरे राब राब राबणारी माय असते, राब राब राबती माय कष्ट करते. जे मी त्रास सहन केलाय ते माझ्या लेकाला कधी भेटला नाही पाहिजे, नाही भेटला पाहिजे महाराज. बघा माझ्यासमोर तुम्ही बरेच जण बसलेला आहात. माईने भरपूर कष्ट केलेले असतात, भरपूर कष्ट केले. आता आनंदाचे दिवस येतात महाराज. तुमचं काय माझं काय सारखंच आहे, सगळं काही चांगलं झालं. आता आमचे वडील 2 वर्षापूर्वी गेले, सगळं काही चांगलं झालं. आता आनंद, फक्त आनंद बघायचा होता. पण महाराज चांगले दिवस आले की समजून जायचं काहीतरी विपरीत होणार. माझ्या जीवनातला ही प्रसंग आहे, मला वाटतं बाबांच्या जीवनातला हाच प्रसंग आहे. सगळं चांगलं झालं, आई निघून गेल्या. मला वाटतं सगळे वाहवा म्हणतील, डोक्यावर हात फिरवतील, पण खरंच प्रेमाचा निस्वार्थपणाचा हात फिरवणारे मला वाटतं मायबाप नाहीत बरं का. आता मायबाप नाहीत महाराज. हा बाळा आलास का रे असं म्हणणारं माय नाही. लक्षात ठेवा. माझी आई सध्या मी घरी जाऊस तर आई झोपत नाही. महाराज निघाला का नाही, आणखी कुठपर्यंत आला. मी ज्यावेळेस घरी जाणार गेट वाजला की माझी आई उठून बसणार. मला वाटतं हे फक्त आईच करू शकते, बाई नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आईला एवढं महत्व दिलेलं आहे. महाराज म्हणतात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. घरामध्ये आई पडून असू द्या पण घर असं प्रसन्न वाटतं. मला वाटतंय ज्यावेळेस घरातली आई निघून गेली ना, आई निघून गेली त्या घरामध्ये प्रसन्नता राहतच नाही महाराज. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नाही म्हणून आई आणि बापाची व्यवस्था केलेली आहे. नाही जाता येत महाराज देवाला प्रत्येकाच्या घरी, म्हणून माय आणि बाप व्यवस्था केलेली आहे. आपण नाही म्हणत का. महाराज म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. कुठं जाऊ नका. महाराज म्हणतात माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. मला वाटते बाबांनी आईला घेऊन तीर्थयात्रा केल्या, आईला घेऊन तीर्थयात्रा केल्या. मला वाटतं त्या माईच्या चेहऱ्यावरचं समाधान. बाबा खरं सांगतो मी, तुम्ही करोडो रुपये खर्च करा पण माई बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान विकत घेता येत नाही. बरं लक्षात ठेवा, नाही घेता येत महाराज. अरे काही काही माणसं श्रीमंत आहेत. आपण श्रीमंत कोणाला समजतो, ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, आपण त्याला श्रीमंत समजतो. पण माझी विनंती असेल अजिबात नाही, त्याला श्रीमंत समजू नका. राहायला घर नसू द्या, छपराचं घर असू द्या, कुडाचं घर असू द्या, पण लक्षात ठेवा ज्याच्या मायबाप खुर्ची टाकून बसले आहेत ना त्या छपराच्या बाहेर, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघायचं. काय काय त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा. लक्षात ठेवा, असं समजून जायचं जगामध्ये सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे ज्याच्या मायबापाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. ज्याच्या मायबापाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. सांगा ना तुम्ही किती पैसे खर्च केला म्हणजे येणार, सांगा ना ते समाधान. नाही महाराज, ते समाधान आपण विकत घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. आता 13 दिवस झाले आईला जाऊन, 13 दिवस झाले. आता मात्र 15व्या दिवशी 16व्या दिवशी सगळे पाहुणे मंडळी जातील. आणि ज्यावेळेस बाबा खरंच हा प्रत्येकाचा प्रसंग आहे जीवनातला. बघा ज्या दिवशी आता तुम्हाला आपल्याला बाहेर जायचं असतं ना, बाहेर जायचं असतं ना त्यावेळेस लवकर कुलूप सापडत नाही. कुलूप ऐकताय ना, कुलूप सापडत नाही. म्हटलं ना रे का कुठे कुलूप, कुठे गेलं? कुलूप तर घरीच होतं ना. म्हणे घरीच होतो पण तुमची आई असल्यामुळे कुलूप लावायची कधी गरजच पडली नाही. याला म्हणायचं आई महाराज.
याला आई म्हणायचं. महाराज किती कौतुक करावं आईचं. हां किती कौतुक करावं. कविता भरपूर आहेत महाराज आईविषयी, भरपूर कविता आहे, पण मी कविता म्हणणार नाही. भरपूर अशा कविता आहे. आई काय असते, आई काय करते. मला वाटतंय स्वार्थ अजिबात नसतो आईच्या अंतःकरणामध्ये. बापाच्या अंतःकरणात स्वार्थ अजिबात नसतो. त्यालाच माई बनायचं महाराज, त्यालाच बाप म्हणायचं नाही का. मी बोलून गेलो तुम्हाला काय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विनप्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई, तुका माने माझे तुम्हा संतावरी वजे, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विनप्रीती. महाराज म्हणतात आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती असेल, मायबाप आहेत ना तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुकोबाराही सांगतायत बाबा अन्य इतरत्र रंगायचं नाही, नाही का, भुलून जायचं नाही. संपत्ती आली पैसा आली, पण पैशापेक्षाही संपत्तीपेक्षाही मायबाप सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बोललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे दर्शिया विलाशा जने. महाराज म्हणतात नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा जने. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.